हालेलुया, प्रेज लॉर्ड. सर्वांना प्रभू येशूची शांती असो. मी पास्टर जयमाला तुमच्यापुढे एक सुंदर असं वचन घेऊन आलेले आहे. माझ्या बालमित्रांनो, माझ्या बंधू भगिनींनो, आणि वचन असं आहे. हालेलुया, मी वाचते, लक्ष देऊन ऐका. नवीन करार पेत्राचे दुसरे पत्र अध्याय 3 वचन 6 पासून मी सुरुवात करते. तुम्ही वचन लक्ष देऊन ऐका. हालेलुया. त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. हालेलुया. पण आताचे आकाश पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत, म्हणजे न्याय निवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेले आहे. हालेलुया. तरीही प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखी आहे. हालेलुया. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. हालेलुया. तर तो तुमचे धीराने सहन करतो, कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभू येशूची शांती तुम्हाला असो. तर परमेश्वराचं वचन सांगता पेत्राचे दुसरे पत्र अध्याय 3 वचन 6. जेव्हा आपण उत्पत्तीमध्ये वाचलेलं आहे. हालेलुया. उत्पत्तीमध्ये वाचलेलं आहे आपण. परमेश्वराने 40 दिवस 40 रात्र पाऊस पाडून जलप्रलय आणून ही पृथ्वीवरील सर्व नष्ट केलं होतं. हालेलुया. परंतु आताचे आकाश आणि पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे. तेव्हा जलप्रलय आणून परमेश्वराने नष्ट केलं. पण आताचं जे आहे, आत्ता काय होणार आहे, मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे की आता आकाश आणि पृथ्वी त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत. अग्नीसाठी राखलेली आहेत म्हणजे आता न्याय होणार आहे. आता सरळ काय होणार आहे? न्याय होणार आहे. अग्नीने न्याय होणार आहे. तर माझ्या बालमित्रांनो, म्हणजे न्याय निवाडाचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेले आहेत. काय राखून ठेवलेले आहे? अग्नी. हालेलुया. काय आहे? शब्दाने अग्नी राखून ठेवलेली आहे. आणि अग्नीमध्ये म्हणजे नरकामध्ये अग्नी आहे. हालेलुया. आणि न्यायाचा दिवस येणार आहे. आणि भक्तिहीन म्हणजे जे मनुष्य परमेश्वराला जाणून म्हणजे ते नाकारतात, येशू ख्रिस्ताला नाकारतात की येशू नाही आहे म्हणून. त्यांना फक्त एकच वाटतं की येशू जात धर्म बदलायला आलेला आहे. येशू दुसऱ्या लोकांचा परमेश्वर आहे, ब्रिटिश लोकांचा, इंग्लिश लोकांचा आहे, ख्रिश्चन लोकांचा आहे. हालेलुया. तर माझ्या बालमित्रांनो, येशू हा सर्वांचा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि परमेश्वराचं आता जे लोक विश्वास ठेवत नाहीत, जगाच्या कानाकोपऱ्यात येशूची सुवार्ता चाललेली आहे माझ्या बालमित्रांनो. आणि ह्यासाठी चाललेली आहे की न्याय निवाडाचा दिवस येणार आहे. आणि सर्वत्र येशूची प्रार्थना चाललेली आहे. मुसलमान, हिंदी, पंजाबी, गुजराती, जगामध्ये 2300पेक्षा ज्या अधिक भाषा आहेत त्या सर्व भाषेमध्ये वचनाचा प्रसार चालू आहे. आणि ह्यासाठी चालू आहे की न्याय निवाडाचा दिवस येणार आहे. हालेलुया. आणि म्हणून लवकरात लवकर सर्वांनी येशूकडे यावे आणि येशूवर विश्वास ठेवावा. हालेलुया. तरीही प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहे. हालेलुया. प्रियजन हो, परमेश्वर बघा पवित्र शास्त्रामध्ये किती गोड भाषा बोललेली आहे. प्रियजन हो, एक गोष्ट विसरू नका की प्रभूला या सृष्टीचा आणि पृथ्वीचा आकाशाचा आणि पृथ्वीचा जो मालक आहे त्याला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहेत.
परमेश्वराकडे काहीच अशक्य नाही आहे. त्याला जे वाटेल तर तो करणार, त्याच्या मनात जे वाटेल तो तसं करणार. हालेलुया. तर कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून लावतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. आणि कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही आहे, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. हालेलुया. तर माझ्या बालमित्रांनो, मला सांगण्याचं तात्पर्य आहे, परमेश्वर लोक बोलतात की परमेश्वराला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहेत. परमेश्वराला काहीच अशक्य नाही, परमेश्वराला सर्व शक्य आहे. त्याच्या मनात वाटेल तेव्हा तो तसं करतो. हालेलुया. जर त्याची इच्छा झाली की आत्ता यावं, तर तसं तो येऊ शकतो. हालेलुया. पण परमेश्वराची काय इच्छा आहे? काय इच्छा आहे की कुणाचाही तो विलंब लावणार नाही न्याय करायला. एका क्षणात तो कधीही न्याय करायला येऊ शकतो. एका क्षणात तो येशूला कधीही पृथ्वीवर पाठवू शकतो न्याय करण्यासाठी. पण त्याची इच्छा आहे, तो धीराने घेत आहे. काय करत आहे? धीराने घेत आहे. कारण त्याने आपल्याला, मला, तुम्हाला, या पूर्ण मानवजातीला, या पूर्ण राष्ट्राला प्रभूने त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे आपल्याला बनवलेलं आहे. हालेलुया. आणि त्याची इच्छा आहे की कुणाचाही नाश होऊ नये माझ्या लेकरांचा. तो कारण खूप आपल्याला प्रेम करतो. कारण योहान 3:16 सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर धीराने घेत आहे. तर लोकांना ना वेगळंच चालले, गैरसमज पसरवायचं. येशू जात धर्म बदलतो, हे येशू असं करतो, येशू तसं करतो. आणि मग मला सांगा, जेव्हा तुम्हाला आजार येतात, दुःख येतात, संकट येतात, टेन्शन येतात, तेव्हा तुम्ही लगेच येशूकडे येता, येशूकडे प्रार्थना घेताय, बरे होता. तेव्हा तुम्हाला नाही जात धर्माचं पडलेलं असतं. हालेलुया. तेव्हा तर वाटतं आम्ही कधी बरे व्हावं, कधी आमच्या जीवनातलं दुःख जावे. आणि एकदा काम झालं की येशूला टाटा बाय बाय करतो. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, माझ्या गोंडस बालमित्रांनो, येशू परमेश्वर शांत बसलेला आहे, म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नका. येशू जिवंत परमेश्वर आहे. तो जिवंत देवाचा जिवंत पुत्र आहे. परमेश्वर पिता यहोवा या सृष्टीचा आणि पृथ्वीचा मालक आहे, आणि त्याचा पुत्र आहे येशू ख्रिस्त. आणि येशूने पिता परमेश्वर येशूला ख्रिस्ताला या पृथ्वीवर पाठवणार आहे न्यायनिवाडा करण्यासाठी. म्हणून परमेश्वराने, जसं मत्ताईचं शुभवर्तमानामध्ये 28 वचन 19-18 सांगतं, 18-19 सांगतं, येशू बोललेला आहे, या पृथ्वीवर, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. हालेलुया. येशूला अधिकार दिलेला आहे न्यायनिवाडाचा पण. तर माझ्या बालमित्रांनो, येशू जिवंत परमेश्वर आहे. तुम्हाला वाटतं की हे परिवर्तन चाललं आहे, धर्मप्रसार चालला आहे. अरे धर्म वगैरे काहीच नाही आहे. आपण मातीचे बनवलेले आहोत. परमेश्वराने आपल्याला मातीचं बनवलेलं आहे आणि त्याचा श्वास आपल्या नाकपुड्यामध्ये फुकलेला आहे, म्हणून आपण सजीव आहोत. म्हणून आपण चुरू बोलतो. मोठ्या हे जीभ, हे सगळं शरीर, हे अवयव, म्हणजे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या तळ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाने परिपूर्ण आपल्याला परमेश्वराने केलेलं आहे. आणि आज आपण घमंड एवढा करतो. कसला घमंड आहे आपल्याला? घमंड एकच करा की मी जिवंत देवाला जाणतो आणि ओळखतो. मी तर घमंड ह्याच गोष्टीवर करते की मी जिवंत देवाला जाणते आणि ओळखतो, आणि जिवंत देवाला जाणते आणि ओळखते. आणि त्याचं नाव आहे पिता यहोवा, आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि तोच आपला जगाचा तारणार आहे. तो न्याय करायला येणार आहे आणि तो विलंब लावणार नाही. एकदा जर ठरवलं की ह्या दिवशी मी येशूला पाठवणार न्याय करायला, तर त्या दिवशी येशू येऊ शकतो. येशूला सुद्धा माहीत नाही कधी यायचं आहे. पण जेव्हा पितेची आज्ञा, येशू तर आपल्या पितेचा आज्ञा ऐकणारा मुलगा आहे. मी पण माझ्या पित्याची मुलगी, लाडकी मुलगी आहे. हालेलुया. आणि माझं नाव जयमाला आहे. हालेलुया. मी मराठीच आहे. फक्त भाषा बनवलेल्या, भाषा जातीने धर्म बनवलेले नाही आहेत. येशूला मानणं म्हणजे धर्म. अरे धर्मच नाही आहे. एक स्त्री आणि पुरुष, उत्पत्ती पवित्रशास्त्रामध्ये 1 अध्याय उत्पत्ती, जुना करार उत्पत्ती वाचाल तर त्याच्यात परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे आपल्याला बनवलं आहे, एक स्त्री आणि पुरुष. हालेलुया. आणि त्याचा श्वास आपल्या नाकपुड्यामध्ये आहे. आपल्या नाकपुड्यातला श्वास काढून घेतला जातो, मग आपण असे पडतो. मग त्याला सर्व हलवतात, अरे उठणार. कसं उठणार? परमेश्वराने त्याचा श्वास आपल्याकडे वापस घेतलेला असतो. कसे उठणार? त्या मातीला बोलत असता तुम्ही. हालेलुया. अरे मातीमध्ये जीवन नाही आहे. जीवन
आपल्या परमेश्वराचा जो पवित्र आत्मा आहे आपल्या नाकपुड्यामध्ये त्याचा श्वास फुकलेला आहे, तेव्हा आपण सजीव आहोत आणि आपल्याला जाळलं की आपण माती होतो. म्हणून आपण मातीचे आहोत. म्हणून आपण घमंड करू नका, आकड करू नका. जिवंत देवाला जाणा आणि ओळखा, कारण तो विलंब लावतोय. विश्वास ठेवणार तर तुमचं तारण आहे, विश्वास नाही ठेवणार तर फार मोठं भयानक शिक्षा आहे पुढे जाऊन. पुढे स्वर्ग आणि नरक आहे. स्वर्ग आहे जीवन, जीवन आहे स्वर्ग, आणि नरक आहे मरण आहे नरक. आणि इथे सर्व मरणार आहेत. इथे तर आपल्याला थोडा वेळ जाळतात, लाकडं पेटवून जाळतात, त्याची राख होते. पण तिथे परमेश्वर आपल्याला, आपलं इथं शरीर जाळलं जातं, तर तुम्ही म्हणाल आम्हाला नरकात शिक्षा कशी भेटणार? हालेलुया. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे की आपलं परमेश्वर अशक्याला शक्य करणार, त्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे. तर परमेश्वर आपल्याला पुन्हा शरीर देतो आणि पुन्हा आपल्याला ती शिक्षा भोगायला तिथे ठेवतो आणि दाखवतो की हे बघ तू हे केलेलं आहेस. हालेलुया. आणि आपण देवाचं मुक्त पाहायला मिळणारच नाही, सरळ नरकात असणार आहेत आणि नरकामध्ये जाऊन आपल्याला शिक्षा भोगायची आहे. हालेलुया. म्हणून माझ्या गोंडस बाल मित्रांनो, प्रभूचा दिवस कधी येऊ शकतो, म्हणून विश्वास ठेवा. येशूच प्रभू आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्याकडे या. प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. हे आजार दुःख संकट आहे निमित्त आहेत त्याच्याकडे येण्यासाठी, पण परमेश्वरच जे येशूच जिवंत परमेश्वर आहे. म्हणून तो त्याने वचन दिलेले आहे की मी न्याय करायला येणार आहे. आणि वचन असं पवित्र शास्त्रात वचन आहे, येशूचं वचन सांगतं प्रत्येक मुख कबूल करेल येशूच प्रभू आहे, प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल. तर माझ्या गोंडस बालमित्रांनो, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि तुमच्याकडे जेवढं तुमच्याकडून पापं घडलेले आहेत सर्व पापांचा पश्चाताप करायचा आहे. आणि पश्चाताप करून देवाची इच्छा आहे सर्वांनी पश्चाताप करावा. काय? सर्वांनी पश्चाताप करावा आणि त्याच्याकडे यावे. कारण पश्चाताप केला तर प्रभू आपल्याला आपल्या पापांची क्षमा करेल. तो आपली मागील पापे पाहणार नाही, पुसून टाकेल. आणि पश्चाताप करून असा पश्चाताप की परत पाप न करण्याचा. नाही तर तुम्हाला वाटतं शनिवार सोमवार ते शनिवार पाप करायचं, रविवारी येऊन येशूकडे क्षमा मागायची, पुन्हा घरी गेले की पुन्हा पापाला सुरुवात करायची. तुम्हाला वाटतं आम्हाला कोणी पाहत नाही, पण स्वर्गात जो विराजमान आहे प्रभू तो तुम्हाला पाहतो, सर्वांना पाहतो तो. हालेलुया. म्हणून माझ्या बालमित्रांनो, येशूकडे या, येशूवर विश्वास ठेवा, कारण तो जिवंत परमेश्वर आहे. तो तुमच्यावर प्रेम करतो, तो माझ्यावर प्रेम करतो, माझ्यावर प्रेम करतो. म्हणून मी आज त्याचं काम करत आहे. हालेलुया. तसं तुम्ही येशूकडे या. आज मी माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर माझं नाव आहे, त्याच्यावर फोन नंबर दिलेले आहेत की तुम्ही 24 तास प्रार्थना उपलब्ध आहे. कधी पण तुम्ही फोनवरून प्रार्थना घेऊ शकता. आजारी लोकांसाठी, जे घरात आहेत, बाहेर आहेत, प्रवासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटल्समध्ये आहेत, अशा लोकांसाठी तुम्ही फोनवरून प्रार्थना घेऊ शकता. जर तुमच्या जवळपास कलेशा असेल तर तुम्ही तिथे प्रार्थना भवन असेल तिथे तुम्ही प्रार्थनेला जाऊ शकता. शुद्ध मराठीमध्ये, हिंदीमध्ये, ज्या भाषेमध्ये तुम्ही आहात त्या प्रत्येक भाषामध्ये येशूची प्रार्थना चालू आहे. तर तुम्ही तिथे प्रार्थना घेऊ शकता, प्रार्थनेला जाऊ शकता. जर तुम्ही घाटकोपर विद्याविहार जवळपास असाल तर तुम्ही विद्याविहारमध्ये, विद्याविहारच्या साईलीला हॉलमध्ये आमेन कलेशा, आमच्या कलेशाचं नाव आहे आमेन कलेशा, साईलीला हॉलमध्ये दुसऱ्या माळ्याला प्रार्थना चालते. राजवाडी हॉस्पिटलच्या समोर रविवारी संध्याकाळी 5 ते 7:30 प्रार्थना चालते. माझ्या बालमित्रांनो, तिथे येऊन तुम्ही प्रार्थना घेऊ शकता. प्रार्थनेला दर संडेला येऊ शकता. काम झालं की टाटा बाय बाय असं करू नका, कारण शेवट तोच आहे. मार्ग, सत्य, जीवन येशू आहे. हालेलुया. तर विश्वास ठेवा की तो शांत आहे. म्हणून हे समजू नका असं काही नसतं, असं काही नसतं. जर आत्ता जिवंत आहात, या पृथ्वीवर आहात, तरच तुम्हाला पश्चाताप करायची वेळ आहे. पुढे तुम्हाला पश्चाताप करायला वेळ नाही आहे, कारण प्रत्येक हे मुख कबूल करणार आहे येशूच प्रभू आहे. प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाणार आहे. तर तुम्ही कुठल्या देवाची सेवा करणार आहे? येशूच प्रभू आहे, इतर काही नाही, इतर कुणी नाही. तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच परमेश्वर आहे. तो तुमच्यावर, माझ्यावर खूप खूप प्रेम करतो. तसं तो तुमच्यावरही खूप खूप प्रेम करतो. मी येशूवर खूप प्रेम करते. मी येशूची प्रेम दिवाणी आहे. मी येशूची लाडकी मुलगी आहे. तुम्ही पण येशूचे लाडके मुलं आहात. येशूकडे या, त्याच्यावर खरं अंतःकरणाने प्रेम करा, त्याला तन मन सर्वस्व अर्पण करा आणि पहा तो तुमच्या सोबत आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत जो येशूवर प्रेम करतो त्याच्यासोबत युगाच्या समाप्तीपर्यंत येशू ख्रिस्त आहे. माझ्यासोबत आहे तसं तो तुमच्यासोबतही आहे. आणि येशूकडे या, येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. तो धीराने सहन करतो आहे. याचा अर्थ हा नाही आहे
की असं काही नाही आहे, एकदाच न्यायाचा दिवस आला तर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ मिळणार नाही. तर माझ्या गोंडस बालमित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर माझी तुम्हाला कळकळून नम्रतेची विनंती आहे, तुम्ही येशूवर विश्वास ठेवा, या वचनावर विश्वास ठेवा. त्याची इच्छा आहे की कुणाचाही माझ्या लेकरांचा नाश होऊ नये, कुणी नरकात जाऊ नये. तर तुम्ही विश्वास ठेवा, या वचनावर विश्वास ठेवा, प्रार्थनेला या, फोनवरून प्रार्थना घ्या. बरे झाले की तुम्ही मला साक्ष द्या, फोन करून कळवा, कमेंट्समध्ये सांगा की मी बरं झालेलं आहे, येशूने मला बरं केलेले, मी येशूला धन्यवाद देतो. जवळ असाल तर इथे या, प्रार्थनेला या कलेशामध्ये. लांब असाल तर तिकडे तुमच्या जवळ प्रार्थना चालू असेल तिथे जा, पण नक्की जा प्रार्थनेला, कारण शेवट होणार आहे, येशू येणार आहे. आमेन. आज वचनाद्वारे प्रभूने तुमच्या जीवनात कार्य केलं असेल, मला विश्वास आहे तुमच्या जीवनामध्ये प्रभू नक्कीच चमत्कार करेल. आता मी तुमच्यासाठी प्रभूकडे तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे आणि त्या प्रार्थनेत तुम्ही विश्वासाने भाग घ्या. हालेलुया. त्या प्रार्थनेत तुम्ही विश्वासाने भाग घ्या. परमेश्वराचं वचन सांगतं. हालेलुया, 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 हालेलुया. हो राबाशा खरा. बघा तुमच्या शरीरावर आजारी भागावर हात ठेवा. जिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा आणि विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या. आणि कारण येशूमध्ये सामर्थ्य आहे, येशू शक्याला शक्य करणारा परमेश्वर आहे. मी बरे नाही करत तर मी प्रार्थना येशूकडे विनवणी करते तुमच्यासाठी आणि येशू ती प्रार्थना ऐकून बरे करतो. हालेलुया, हालेलुया. हो राबाशा खराबाला नमखल आणि शांदाराबाला. धन्यवाद परमेश्वर पिता. या क्षणाला प्रार्थना मागते पिता परमेश्वर, जे तुझे बंधू भगिनी आहेत प्रभू परमेश्वर, जे प्रार्थनेमध्ये भाग घेतलेला आहे प्रभू, त्यांच्या जीवनातील प्रत्येक आजार, दुःख, संकट येशूनात निघून जावं प्रभू. येशू ज्यांना डायबिटीस आहे, डायबिटीसचा दुष्ट आत्मा, ब्लड प्रेशरचा दुष्ट आत्मा येशूच्या नावात त्याला धमकावते, निघून जावं. टीबीचा दुष्ट आत्मा निघून जाऊ येशूच्या नावात. कॅन्सरचा दुष्ट आत्मा येशूच्या नावात निघून जाऊ प्रभू. ज्यांना प्रभू परमेश्वर अंगदुखीचा त्रास आहे, ज्यांना डोळ्यांना मोतीबिंदू आहे, मोतीबिंदांना या क्षणाला आज्ञा करते, निघून जायच्या डोळ्यामधून. चांगली दूरदृष्टी येत आहे. जे बहिरे आहेत त्यांना प्रभू ऐकत करत आहे, जे मुके आहेत त्यांना प्रभू बोलतं करत आहे. पोटदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी निघून चाललेली आहे. दाताचे आजार येशूच्या नावात पूर्णपणे बरे होत आहेत. ज्यांच्या मेंदूला रक्तस्राव होत आहे तो रक्तस्राव थांबलेला येशूच्या नावामध्ये. जे अनेक आजार आहेत, जसं मूळव्याध आहे, दमा आहे, सर्व आजारांना येशूच्या नावात धमकावते. या क्षणाला सोडा आणि निघा यांच्या शरीरातून, कारण यांचं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे. या शरीरात कुठलाही आजार, रोग, व्यंग राहू शकत नाही, कारण 2000 वर्षापूर्वी या सगळ्या लेकरांना चंगाई देण्यासाठी प्रभू येशूने चापकाचे 39 फटके काढले आहेत. आणि प्रभू येशूला बसलेल्या चापकाच्या 39 फटक्याने सर्वांच्या जीवनातील आजार, दुःख, संकट येशूच्या नावात पूर्णपणे निघून गेले आहेत, असा मी विश्वासाने घोषणा करते. ज्यांना भूत प्रेत, जादूटोणा, तंत्र मंत्र करण्याच्या दुष्ट आत्म्याला मुळासकट काढून येशूच्या नावात त्यांच्यामधून फेकून देते. येशूच्या नावात आज्ञा करते, सोडा आणि निघा यांच्या शरीरातून, कारण यांचं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे. सैतानी बंधन येशूच्या नावात निघून गेलेले, करणीचा दुष्ट आत्मा निघून गेलेला आहे. या अक्षराला स्पर्श कर पवित्र आत्मा. जे कुणी करणीच्या भूतप्रेत, जादूटोणा, तंत्र मंत्र करणीच्या दुष्ट आत्म्याने पछाडलेला आहे, त्या सर्वांना प्रभू येशू या क्षणाला मोकळं करत आहे. येशूच्या नावामध्ये सर्वांवर छुटकारा घोषित करत आहे, छुटकारा घोषित करते येशूच्या नावामध्ये. आणि सर्व पूर्णपणे येशूनात बरे झाले असं मी विश्वासाने घोषणा करते. या क्षणाला पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना मागते. या क्षणाला स्वर्गातून पेंटिकॉस्टची आग उतरत आहे, पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरत आहे. स्वर्गातून पवित्र आत्म्याची आग उतरली आहे. स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज फॉर टचिंग यू. प्रभूचा अभिषेक उतरत आहे. स्पर्श कर. ओ राबा बाबा शिकेरा बाला नमा ओखल आणि शांदारा बाला बाला. स्पर्श कर पवित्र आत्मा, स्पर्श कर पवित्र आत्मा. हो राबाशा बाला खरा बरा. स्पर्श कर. ओ राबा बाबा बाबा. प्रभूचा सामर्थ्यशाली स्पर्श होत आहे या क्षणाला. स्पर्श कर पवित्र आत्मा. धन्यवाद देते पिता. प्रभू आज्ञा करणारी मी आहे, पण कार्य करणारा तू आहेस. तो माझी प्रार्थना तू ऐकलेली आहेस. तू पित्या, तू स्वर्गात विराजमान आहे. तुझा पुत्र येशूच्या नावात मी विश्वासाने, या ज्या सर्वांनी प्रार्थना घेतलेली त्या सर्वांसाठी मी विश्वासाने तुझ्याकडे प्रार्थना मागितलेली आहे आणि ती प्रार्थना स्वर्गामध्ये येशूच्या नावात मान्य झाली. मी असा विश्वासाने घोषणा करते. पिता, सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते आणि माझी प्रार्थना स्वर्गात येशूच्या नावामध्ये पित्याने मान्य केली म्हणून मी धन्यवाद देते. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड. सर्वांना प्रभू येशूची शांती असो. प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू लॉर्ड. आय लव्ह यू जीसस. आय लव्ह यू होली स्पिरिट.